तर नमस्कार मित्रांनो आपण इयत्ता 9वी 9th क्लास मॅथ। तर आपण इयत्ता 9वी मधील पहिले प्रकरण ते म्हणजे सेट संच चॅप्टर 1 सेट त्यामधील आपला तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न व पाचवा प्रश्न हा आपण पाहणार आहोत। तो म्हणजे आपल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधला। तर तिसरा प्रश्न काय आहे? राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड। राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड म्हणजेच कोणतेही दोन संच लिहा यादी पद्धतीने व गुणधर्म पद्धतीने। आपण इथे पहा, लिस्टिंग मेथडचा एक कॉलम आहे, दुसरा आहे रूल मेथड। लिस्टिंग मेथडचा एक, दुसरा रूल मेथडचा। या पद्धतीने आपण दोन उदाहरणे लिहिलेली आहेत। पहिले उदाहरण दिलेलं आहे लिस्टिंग मेथडचं, यादी पद्धतीचं। ए बरोबर महिरेपी कंसात -3, 3। ए बरोबर इन कर्ली ब्रॅकेट -3, 3। दिस इज द लिस्टिंग मेथड। ए बरोबर -3, 3चं रूल मेथड मध्ये कसं, ए बरोबर y such that y is a number such that y square बरोबर 9। इथे वजा 3चा आपण जर वर्ग केला तर येतो 9, 3चा वर्ग केला तर येतो 9। म्हणून ए बरोबर -3, 3 आपण घेतला आणि गुणधर्म पद्धतीत y इज नंबर y स्क्वेअर बरोबर 9 हे घेतले। आता दुसरं उदाहरण पहा, ए बरोबर 2, 4, 6, 8, 10, 12, 14। यादी पद्धतीत हे झालं। आता याचंच गुणधर्म पद्धतीत ए बरोबर x सच डॅट x इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15। हे सर्व काही नंबर आहेत हे 15 पेक्षा लहान आहेत, लेस दॅन 15। म्हणून हे दोन उदाहरणं आपले झाले। आता पाहू चौथा प्रश्न, तो म्हणजे राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड। म्हणजे यादी पद्धतीने लिहा। पहिले उदाहरण आहे ऑल मंथ्स इन इंडियन सोलार सिस्टीम। ऑल मंथ्स हे मराठी महिने आहेत भारतीय वर्षात। ते कोणते आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत, ते आपण लिहिलेले यादी पद्धतीत। ते पाहू आपण। ए बरोबर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन हे जे सर्व काही महिने आहेत हे आहेत इंडियन सोलर सिस्टीम मधले महिने। ते आपण यादी पद्धतीत लिहिले। यादी पद्धतीत स्वल्पविराम देऊन घटक लिहितात। हे असे झाले यादी पद्धतीत। दुसरा प्रश्न काय पहा, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट। कॅपिटल मध्ये वर्ड दिला कॉम्प्लिमेंट, COMPLEMENT। येथे आपण x बरोबर COMPLENT लिहिला, m पुन्हा लिहिले नाही कारण की इथे m इथे एकदा व इथे एकदा पुन्हा आलेला आहे, एकच घटक लिहायचा म्हणून आपण इथं असं लिहिलं। आता तिसरा प्रश्न, सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स। आपले ज्ञानेंद्रिय किती आहेत तर 5 आहेत। नोज, इयर, आयज, टंग, स्किन हे लिहिलं आपण महिरपी कंसात। नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा हे झाले आपले 5 ऑर्गन। आता पाहू चौथा प्रश्न, सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20। मूळ संख्या 1 ते 20 मधील लिहा। तर 1 ते 20 मधील मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19। या सर्व 1 ते 20 मधल्या मूळ संख्या आहेत। सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20। आता नेम्स ऑफ कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड। तर इथे नेम्स ऑफ कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड दिले। कंटिनेंट्स म्हणजे काय, खंड, जगातील खंड लिहा यादी पद्धतीत सेटच्या स्वरूपात। तर बी बरोबर दिले एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया,
अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका हे झाले खंड. आता भाऊ आपला 5वा प्रश्न, राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. आपल्याला प्रश्न दिला ए बरोबर 1 4 9 16 25 36 49 64 81 100. तर याला रूल मेथड मध्ये लिहायचं म्हणजे गुणधर्म पद्धतीत लिहायचं. तर कसं लिहिता येईल? ए बरोबर 1 4 9 16 25 36 49 64 81 100 हे काय आहेत? वर्ग आहेत. 4चा वर्गमूळ 2 9चा वर्गमूळ 3 16चा वर्गमूळ 4 25चा वर्गमूळ 5 36चा वर्गमूळ 6 49चा वर्गमूळ 7 64चा वर्गमूळ 8 81चं वर्गमूळ 9 हे वर्गमूळ दिलेले आहेत. याला लिहायचं गुणधर्म पद्धत. इथे x बरोबर यांचा वर्ग घेता येईल म्हणून कसं लिहिलं पहा. ए बरोबर x सच दॅट x बरोबर यांचा वर्ग n बिलॉंग टू n. n हा नॅचरल नंबर मध्ये आहे आणि n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 म्हणजे 10च्या खालील हे सर्व वर्ग दिलेले आहेत तिथे. दुसरं उदाहरण पहा. बी बरोबर 6 12 18 24 30 36 42 48 हा 6चा पाढा आहे. 6चा पाढा दिलाय म्हणून x बरोबर 6 घेतले. n बिलॉंग्स टू n आणि n इज लेस दॅन 9 घेतले. 6च्या पटीत आहेत, 6च्या पाड्यात आहेत. 6 8 48 म्हणजे 6चा पाडा आपण 8 पर्यंत म्हणला. 6 गुणिला 8 48 9 घेतले नाही म्हणून n इज लेस दॅन 9. आता पाहू. सी बरोबर कॅपिटल SMILE हे जे उदाहरण आहे. कॅपिटल सी बरोबर SMILE याचा गुणधर्म पद्धतीत कसं होईल? सी बरोबर y सच दॅट y इज अ लेटर इन द वर्ड SMILE. आता दुसरा डी प्रश्न पहा. डी बरोबर वारांची नावं दिलेली आहेत ते इंग्लिशमध्ये संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. वारांची नावे इंग्लिशमध्ये संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता याला आपण लिहायचं गुणधर्म पद्धती. डी बरोबर असं लिहिता येईल. झेड काय समजायचं? झेड इज अ डे ऑफ वीक. झेड म्हणजे वारांचा एक दिवस आहे. इथे झेडच्या जागी आपण स्मॉल A to Z मधील काही पण घेऊ शकतो. इथे P पण घेऊ शकतो, Q पण घेऊ शकतो, R पण, S पण आणि T पण. इथे घेतलं D इक्वल टू Z सच दॅट Z इज अ डे ऑफ वीक. वाचन कसं करायचं इंग्लिशमध्ये? D इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट Z सच दॅट Z इज अ डे ऑफ वीक. शेवटचा प्रश्न पाहू 5वा. कॅपिटल X इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट A, E, T यापासून एक शब्द तयार होतो. EAT. इट म्हणजे काय होतं मराठीत? इट म्हणजे मराठीत होते खाणे. खाणे. तर याला गुणधर्म पद्धतीत कसं होईल? X बरोबर R. आपण इथं R घेतलं. R such that R is a letter in the word eat. AET पासून काय तयार झालं पहा? AET. eat हा वर्ड तयार झाला म्हणून आपण लिहिलं R such that R is a word letter in the word eat. तर आता आपण पुढे आपल्या पुढे काय आता? आपल्या पुढे आहे टाइप्स ऑफ सेट्स. तर आपल्या पुढे आहे टाइप्स ऑफ सेट्स. टाइप्स ऑफ सेट्स. तर या टाइप्स ऑफ सेट मध्ये आपण काय घेणार आहोत? 4 प्रकारचे सेट घेणार आहोत. ते कोणते? तर त्यामध्ये आहे पहिला आहे सिंगलटन सेट.
सिंगलटन सेट आहे पहिला. दुसरा आहे एम्प्टी सेट. तिसरा कोणता आहे? फायनाइट सेट. चौथा कोणता आहे? इनफायनाइट सेट. तर अशा प्रकारे आपण पुढच्या आपल्या तासिकेत संचाचे प्रकार घेऊ व पुढील प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. प्रॅक्टिस सेट 1.2 हे आपण घेऊ.